कुंभ राशी जानेवारी 2026. कुंभ राशीच्या व्यक्तींना जानेवारी हा महिना करिअर, आरोग्य, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात कसा असेल? चला तर मग जाणून घेऊ. करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असेल, परंतु तुम्हाला तुमच्या क्षमता ह्या सिद्ध कराव्या लागतील. कारण 10व्या घराचा स्वामी मंगळ हा महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, बुध आणि शुक्र यांच्यासह 11व्या घरात असेल आणि दुसऱ्या घरात शनी व 5व्या घरात गुरु हा वक्री असेल. मंगळाचा प्रभाव संपूर्ण महिनाभर या घरावर राहील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कारण कधी कधी मतभेद होऊ शकतात. तथापि जर तुम्ही तुमचे काम चांगले केले आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या नोकरीतील तुमचे स्थान मजबूत होईल. महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा 16 तारखेपासून मंगळ तुमच्या 12व्या घरात उच्चस्थानी असेल, तेव्हा तुम्हाला कामासाठी परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते आणि लांब प्रवास देखील शक्य होतील. यामुळे तुमच्या कारकिर्दीत यशाच्या संधीही निर्माण होतील. व्यावसायिकांना किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागेल. केतू 7व्या घरात असल्याने तुम्हाला अनेक वेळा प्रयत्न करावे लागतील, ज्यामुळे तुमचे प्रयत्न वाढतील. परंतु परदेशातून व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून महिन्याचा पहिला भाग हा तुमच्यासाठी चांगला राहण्याची शक्यता आहे. तुमच्या 11व्या घरावर 6 ग्रहांचा प्रभाव असल्याने तुमचे उत्पन्न हे अनेक स्रोतांमधून येईल. तुम्ही जे काही काम कराल ते तुम्हाला आर्थिक लाभ देईल. जर तुम्ही इतरत्र गुंतवणूक केली असेल तर त्यातूनही नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही बचत योजनेत किंवा चिटफंडमध्ये पैसे गुंतवले असतील तर तेथूनही ते मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही अनपेक्षित लाभ देखील मिळू शकतात. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असले तरी ते परत मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे महिन्याचा पहिला भाग तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो. तथापि महिन्याच्या उत्तरार्धात 13 तारखेला शुक्र हा तुमच्या 13व्या घरात येईल, तेव्हा 4 ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या खर्चात अचानक वाढ होईल. तुम्हाला याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा समस्या वाढू शकतात आणि आर्थिक आव्हानेही उद्भवू शकतात. तथापि गुरु आणि शनीच्या आशीर्वादाने तुम्हाला पैसे मिळत राहतील आणि तुम्हाला परदेशातूनही काही पैसे मिळू शकतात. जर तुम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम करत असाल किंवा त्यांच्याशी संबंधित असाल तर तुम्हाला विशेष फायदे मिळू शकतात. आरोग्याच्या बाबतीत हा महिना पाहिला असता या महिन्याच्या सुरुवातीला तुमचे आरोग्य हे चांगले राहील, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या आरोग्याच्या समस्या या वाढू शकतात. तुम्हाला अपचन, पचन समस्या आणि आम्लपित्त यासारख्या समस्या येऊ शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र यांचे 12व्या भावात प्रवेश आणि 6व्या भावावर त्यांची दृष्टी असल्याने पोट, डोळे आणि पायांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून तुमच्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे टाळावे आणि तुमच्या आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष देणे चांगले. थोडा देखील निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. म्हणून आत्मसंयम राखा आणि शिस्तबद्ध जीवन जगा. तुमच्या राशीत राहूची उपस्थिती ही तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास अडचणी निर्माण करेल. या महिन्यात तुमच्या खाण्याच्या सवयींवर कडक नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनाकडे पाहता संपूर्ण महिना शनी महाराज हे दुसऱ्या घरात राहतील. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ देखील त्यांच्यावर दृष्टी ठेवेल, ज्यामुळे कौटुंबिक गोष्टींमध्ये काही मतभेद होऊ शकतात. काही वाद देखील उद्भवू शकतात. तुमच्या राशीत राहूच्या उपस्थितीमुळे तुम्ही गोंधळून जाण्याची शक्यता जास्त असू शकते, ज्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेणे कठीण जाईल. म्हणून तुमच्या इच्छा बाजूला ठेवा आणि योग्य गोष्टींना पाठिंबा द्या. तुमच्या घराचा स्वामी शुक्र हा महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ आणि बुधासोबत 11व्या घरात असेल आणि 13 तारखेपासून तुमच्या 12व्या घरात जाईल, ज्यामुळे कौटुंबिक सुसंवाद वाढेल. कुटुंबात मालमत्ता खरेदी किंवा विक्री होण्याची शक्यता देखील असू शकते.
परदेशी स्तोत्रांद्वारे आर्थिक लाभ होण्याची शक्यता असू शकते. महिन्याच्या पहिल्या 6 तुमच्या भावंडाशी तुमचे संबंध हे अनुकूल असतील. तो तुम्हाला आर्थिक मदत करेल आणि आर्थिक बाबींमध्ये योग्य सल्ला देखील देईल. गरज पडल्यास तो आर्थिक मदत देखील करेल. विद्यार्थी वर्गांसाठी जानेवारी 2026 हा महिना संशोधन आणि सर्जनशील बुद्धिमत्तेला अनुकूल असलेल्या मिश्र प्रभावांचा महिना आहे. 5व्या भावात गुरु वक्री ग्रहांचा प्रभाव हा सर्वात जास्त आहे. 5व्या भावात उच्च शिक्षण आणि बुद्धिमत्तेचे नियंत्रण असते आणि येथे गुरुची उपस्थिती ही शास्त्रीयदृष्ट्या शुभ असते. ते तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करते आणि जटिल अमृत संकल्पना समजून घेण्याची तुमची क्षमता वाढविते. कायदा, तत्वज्ञान किंवा सर्जनशील कलांमध्ये पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम काळ आहे. वक्री गती सूचित करते की भूतकाळातील साहित्याचा आढावा घेणे किंवा पूर्वी सोडून दिलेल्या विषयांकडे परत जाणे हे फलदायी ठरेल. तुम्ही सध्या 7.5च्या शेवटच्या टप्प्यात आहात. या महिन्यात शनी हा प्रगतशील राहील. तो तुम्हाला या समस्या सोडवण्याची वाट पाहण्याऐवजी सक्रियपणे सोडवण्यासाठी प्रवृत्त करेल, ज्यामुळे तुम्हाला परीक्षांना अधिक आत्मनिरीक्षणात्मक आणि कदाचित आध्यात्मिक आयाम मिळतो. तुम्ही तुमच्या भौतिक संघर्षांमध्ये खोलवर अर्थ शोधत असाल. तुमच्या पहिल्या घरात राहूची उपस्थिती व मानसिक अस्वस्थता वाढवून 7.5चा अनुभव हा गुंतागुंतीचा करू शकते.